आयुष्य खर्च करावं लागतं बरं चारित्र्य कमवायला. असं म्हणतात की जीवनामध्ये तुम्ही सगळं काही कमावलं असेल, पण जर तुमच्याकडे चारित्र्य नसेल तर सगळं काही असून सुद्धा त्याची किंमत शून्य आहे. आणि याच्या पलीकडे सांगतो, याच्या उलट, जगात तुम्हाला काहीच कमावता आलं नसेल, पण एक चारित्र्य जर तुमच्याकडे असेल तर मात्र जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत असा त्याचा अर्थ आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना कायम एक वाक्य सांगतो की जीवनामध्ये हे मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालंय, पुन्हा मिळेल न मिळेल माहित नाही आपल्याला. खूप आनंद घ्या, मनुष्य जीवनाचा खूप आनंद घ्या, पण हा आनंद उपभोगत असताना आमच्याकडनं असं कोणतंच कृत्य घडू नये की ज्यामुळे माझ्या आईबाबांची मान खाली जाईल. प्रत्येक मुलीनं असा विचार करायला हवा, प्रत्येक मुलानं असा विचार करायला पाहिजे की या जीवनाचा आनंद घेत असताना, हे जीवन जगत असताना आमच्याकडनं असं कोणतंच कृत्य घडू नये की ज्यामुळे माझ्या आईबाबांच्या डोळ्यात काय येईल, पाणी येईल. चारित्र्य प्रत्येकानं सांभाळलं पाहिजे. ऐका अजून, चारित्र्य हे काचेचं भांड आहे. काचेचं भांड म्हणजे स्टीलचा ग्लास असेल, आम्ही पटकन असं फेकू शकतो, काय अडचण नाही. काचेचा ग्लास फेकतो आपण, फेकत नाही. आपल्याला माहिती आहे जर कॅच सुटली आणि तो जर खाली पडला तर तो काय होणार आहे, फुटणार आहे. आणि एकदा काचेचा ग्लास फुटला, काचेचं भांड फुटलं की पुन्हा ते काय करता येणार नाही, पुन्हा जोडता येणार नाही. तरी या पोरी म्हणतील मग आता फेविक्विक आहे, आम्ही त्या फेविक्विकने जोडू. जोडाल कदाचित फेविक्विकने, पण तरी त्याचे सांधा दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढं वाक्य ध्यानात ठेवा. पण चारित्र्य फार महत्वाचं आहे, चारित्र्य सांभाळलं गेलं पाहिजे. अजून बोलतो, चारित्र्य म्हणजे पांढरा कपडा आहे. पांढरा कपडा म्हणजे एखादा निळ्या कलरचा शर्ट आहे, हिरव्या कलरचा शर्ट आहे, चॉकलेटी कलरचा शर्ट आहे, काळ्या कलरचा शर्ट आहे. मला सांगा, या कलरच्या शर्टवर जर एखादा वर्णाचा थेंब उडाला, एखादा दुसरा काही चहाचा थेंब पडला, सांगा तो डाग लवकर दिसतो? दिसत नाही. पण पांढऱ्या कपड्यावर अगदी छोटासा जरी चहाचा डाग पडला तरी देखील तो डाग ठळकपणे दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनुष्याला आयुष्यामध्ये चारित्र्य सांभाळता आलं पाहिजे. चंचुला बिचारी ते सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या पतीनं दुसऱ्या एका वेश्येसोबत लग्न करून तो वेगळा राहतोय. पोराबाळांची सर्व जबाबदारी चंचुलावर आलेली आहे, पण तरी देखील तिनं ते चारित्र्य आतापर्यंत सांभाळलं. पण एखादी गोष्ट मर्यादेच्या पुढे गेली की मग सांभाळणं ते जड जातं. दुर्दैवानं, नाईलाजानं आणि पतीचं मन वळवण्यात शेवटी ती अपयशी ठरल्यामुळे आणि शेवटी चंचुला सुद्धा धर्मभ्रष्ट बनली. व्यभिचार करू लागली. व्यभिचार करू लागल्यानंतर वृद्धापकाळानं तो बिंदुक नावाचा ब्राह्मण मरण पावला. इकडे चंचुलाने आपल्या मुलाबाळांची सगळी लग्न वगैरे सगळी व्यवस्थित करून दिल्यानंतर तीर्थयात्रेला जावं म्हणून ती गोकर्ण या ठिकाणी ती गेली. गोकर्ण या ठिकाणी गेली, गंगेमध्ये स्नान वगैरे करून तिथं जे शिवालय आहे त्या शिवालयामध्ये दर्शन करण्याकरता गेली. आणि दर्शन करण्याकरता गेल्यानंतर नेमकी त्या शिवालयामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं होतं. शिव महापुराण कथा चालू होती आणि त्या शिव महापुराण कथा चालू असतानाच नेमकी ही चंचुला तिथं जाऊन पोहोचली. आणि तिथं जाऊन पोहोचल्यानंतर नेमकी त्याच वेळेस त्या शिव महापुराणामध्ये स्त्रियांच्या संबंधानं विषय चालू होता. ज्या स्त्रिया तिथेच थांबली आणि सगळी कथा संपली. आणि मी धर्मभ्रष्ट बनले, प्रचंड पापी, मी प्रचंड पापी आहे, माझ्याकडनं प्रचंड मोठा गुन्हा घडलेला आहे, व्यभिचार केलाय, मी काय करू आता, मला यातनं मुक्त व्हायचंय, कोण सोडवेल मला यातून? ते कथाकार, ते ब्राह्मण तिला सांगायला लागले, तू योग्य वेळी सावध झालेली आहेस. आणि योग्य वेळी सावध होता आला पाहिजे मनुष्याला. माणसं योग्य वेळी सावध होत नाहीत. तुकोबाराय म्हणले, मी सुद्धा योग्य